भाऊ, काल शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन साजरा झाला. मात्र या वर्धापन दिनात आपण जर बघितलं तर ठाकरे गटाकडून टीका करण्यात आली. संजय राऊतांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली. नरेंद्र मोदींचा ब्रँड संपलेला, आता ब्रँड राहिली. मला वाटतं इतका स्तर आता राजकारणाला घसरत चाललेला आहे. काल संजय राऊत असं बोलत असताना खरं म्हणजे मोदीजी देशाचे पंतप्रधान आहेत. देशातले नाही तर जगातले सर्वात लोकप्रिय पंतप्रधान ते आहेत, व्यक्ती आहेत. आणि असं असताना त्यांच्या बाबतीमध्ये इतक्या खालच्या स्तरावर ज्या पद्धतीने संजय राऊत बोलले, तर संजय राऊत तर ते बोलताना काय ते दिवसभर नशेत असतात का भांग खातात का काय पिऊन बोलतात हे कोणालाच कळत नाही. खरं म्हणजे हा एक मोठा कोडा आहे. कारण ते बोलत असताना कोणी साधारण माणूस असा बोलू शकत नाही, अशा पद्धतीने टीका टिप्पणी करत असतात, अशा भाषेत ते बोलत असतात. पण दुःख या गोष्टीचं आहे की त्यावेळेला ते बोलत होते त्यावेळेला उद्धवजी सुद्धा हसत होते आणि त्यांना दाद देत होते टाळ्या वाजवून, की त्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एक 9 जागा लोकसभेला आला त्याचा तर तुम्हाला उन्माद आलेला नाही ना, त्याची तर तुम्हाला मस्ती चढलेली नाही ना. आणि म्हणून मला असं वाटतं की हा उन्माद उतरायला वेळ लागत नाही. तुमच्या 9 जागा आल्या त्या कशामुळे आल्या, कशा आल्या हे काल एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलं. आणि म्हणून एवढा उन्माद तुम्ही करू नका. आणि मला असं वाटतं राजकारणातली पातळी इतकी खाली जाऊ देऊ नका की लोकांनाही तुमचा वीट येईल. भाऊ, उद्धव ठाकरेंनी पण मोदींना चॅलेंज केलेलं आहे. ते म्हणाले मोदींनी आतापासून प्रचार घ्यायला महाराष्ट्रात सुरुवात करायला हवी. माझं चॅलेंज आहे मोदी. मला वाटतं उद्धवजी आपले 9 खासदार आहेत. मी तेच म्हणतो की फार विजयामुळे तुम्ही एवढा त्याचा उन्माद येऊ देऊ नका. बोलताना थोडं तारतम्य ठेवा. आपण कुणाबद्दल बोलतोय, काय बोलतोय याचा विचार आपण केला पाहिजे. तुमची पात्रता म्हणजे मी पात्रताच म्हणत जातो यावेळेला तर की आपण आहे का, की आपण त्या ठिकाणी पंतप्रधानांबद्दल बोलतायत, मोदीजींबद्दल बोलतायत, काय बोलतायत याचा थोडं बाण ठेवा ना. गेल्या वेळी निवडणुकीमध्ये सुद्धा काय काय आपण त्या ठिकाणी बोलतात, भाजप कोणत्या लोकांचा पक्ष आहे, तर मी तो पुनरुच्चार करणार नाही. पण वारंवार तुम्ही जे बोलतायत भाजपा भाडकं लोकांचा पक्ष आहे. संजय राऊत जळगावला आले तरी दोन्ही आमचे उमेदवार आमच्या भगिनी त्या ठिकाणी महिला आहेत आणि या भाजपच्या भाडकं उमेदवारांना पाडा असं स्टेटमेंट त्यांनी त्या ठिकाणी केलं. मला वाटतं निर्लज्जपणाचा कळत झालेला आहे. आता कळत झालेला आहे. भाऊ, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले मी पुन्हा येईन म्हणणार आहे. आता वाजले की 12 मला जाऊ द्या ना घरी असं म्हणू लागले. मी तेच म्हणतोय की फार 9 लोक आले म्हणून त्याचा उन्माद आपल्याला येऊ देऊ नका, त्याची मस्ती आपल्याला चढू देऊ नका. ती उतरायला फार वेळ लागणार नाही. आणि म्हणून तुम्ही आता थोडा वेळ बघा. तुम्हाला जी मतं मिळालेली आहेत ती कुणाची मतं आहेत, कोणाच्या भरोश्यावर तुम्ही त्या ठिकाणी मोठे झालात, कोणाच्या भरोश्यावर तुम्ही निवडून आलेला आहात त्याची सर्वांना कल्पना आहे. आणि ते बाजूला सरकायला वेळ लागणार नाही. आणि ते बाजूला सरकतील त्यावेळेला तुमची अवस्था काय होणार आहे याचा विचार तुम्ही आता करा. भाऊ, रामदास शर्मांनी पण काल भाषणात 100 जागा त्यांना मिळाव्यात अशी एक मागणी समोर ठेवलेली आहे विधानसभेत. तर आम्ही कुठेतरी 90 जागा निवडून येऊ. हे मला वाटतं की आता कोणाला किती जागा मिळाव्यात, भुजबळ साहेब काही वेगळं सांगतायत, रामदासजी काही वेगळं. पण मला वाटतं हा निर्णय तिन्ही आमचे नेते मिळून त्या ठिकाणी करतील. राष्ट्रीय पातळीवर आमच्या दिल्लीमध्ये त्या संदर्भामध्ये सगळ्याची चर्चा होईल आणि त्यानंतर तो निर्णय होईल. आता मागणी कोणाची काही असू शकते पण शेवटी अंतिम याला जो स्वरूप येईल ते दिल्लीमधून त्या ठिकाणी येईल आणि सर्वांच्या सहमतीने होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.